मुंबई में आयोजित एक संयुक्त प्रेस कॉन्फ्रेंस में 26 जुलाई 2026 को छात्रों से जुड़े मुद्दों पर एक मार्च निकालने की घोषणा की गई। वक्ताओं ने कहा कि यह मार्च शिक्षा व्यवस्था और छात्रों के भविष्य से जुड़े विषयों पर जन जागरूकता के उद्देश्य से आयोजित किया जाएगा। प्रेस कॉन्फ्रेंस में बताया गया कि मार्च सुबह 10 बजे छत्रपति शिवाजी उद्यान स्थित प्रतिमा से सिद्धिविनायक मंदिर तक निकाला जाएगा। आयोजकों के अनुसार ये मार्च गैर राजनीतिक स्वरूप में होगा और इसमें किसी भी राजनीतिक दल का झंडा नहीं रहेगा। छात्रों, अभिभावकों और आम नागरिकों से बड़ी संख्या में शामिल होने की अपील की गई। साथ ही शिक्षा व्यवस्था में पारदर्शिता, जवाबदेही और छात्रों के हितों की सुरक्षा सुनिश्चित करने की आवश्यकता पर भी जोर दिया गया। ज्या प्रकारचा दबाव त्या मुलांवरती आणला जातोय, मुलींवरती आणला जातोय, त्यांना ज्या प्रकारे मारलं जातंय आणि त्याचे सगळे परिणाम हे संपूर्ण देशभर उमटत आहेत, तसेच ते महाराष्ट्रात देखील उमटत आहेत, तसेच ते मुंबईमध्ये देखील उमटत आहेत. तुम्ही सगळेजण बघताच आहात. खरं तर ही साधी गोष्ट होती. या सगळ्या प्रकरणामध्ये आजपर्यंत भारतीय जनता पक्ष ज्यावेळेला विरोधामध्ये होता, विरोधी पक्षामध्ये ज्यावेळेला होता, त्यावेळेला त्यांनी अनेक मंत्र्यांचे राजीनामे मागितले होते. मला आजही आठवते की त्या रजा अकादमीच्या विरोधात ज्यावेळेला मी मोर्चा काढला होता, त्यावेळेला आम्ही मुंबई पोलीस कमिशनरांचा आम्ही राजीनामा मागितला होता, त्यावेळेला अरूप पटनाईकांचा, आणि त्याच्यानंतर त्यांना पदावरनं बाजूला करण्यात आलं होतं काँग्रेसच्या काळात. मुंबईमध्ये ज्या वेळेला ते कसाब वगैरे सगळे आलं, 26/11चं प्रकरण झालं, त्यावेळेला आर पाटील असं म्हणाले होते की बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. या एका वाक्यावरनं त्यांना गृहमंत्री पदावरनं काढून टाकण्यात आलं होतं. आणि साधारणपणे पदाची ज्यावेळेला तुम्ही जबाबदारी घेता, त्यावेळेला पदामधनं आलेल्या अपयशाची देखील जबाबदारी ही तुम्हीच घेतली पाहिजे. हीच खरी तर मागणी आहे. आणि हीच मागणी होती या मुलांची की हे काय पहिल्यांदा नीटचे पेपर कुठले नव्हते. ही मला असं वाटतं तिसरी वेळ आहे. नीट परीक्षा ज्या वेळेला आणल्या, त्याच वेळेला आम्ही विरोध केला होता त्या गोष्टीला की असल्या केंद्रीय पद्धतीने तुम्ही या परीक्षा घेऊ नका. पण ते सत्ताच एवढी होती की त्यावेळेला कोणाला ऐकायची त्यांची तयारी नव्हती. आजही नाहीये. आणि आज प्रश्न असा आहे की आज राजीनामा धर्मेंद्र प्रधानांचा मागायला सुरुवात झाली होती, परंतु आता प्रश्न असा आहे की ज्या प्रकारे मुलांना मारलं गेलंय, आता हा प्रश्न प्रधानांपुरता मर्यादित न राहता पंतप्रधानांपुरता पुढे गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे गृह खातं आणि आज पंतप्रधानांनी आज काहीतरी ट्विट केले, पण त्या ट्विटला काही अर्थच नाहीये. खरं तर या लोकांना बोलवून जर समजा त्यांच्याशी चर्चा केली असती आणि तो विषय जर नीट समजून घेतला असता तर एवढं प्रकरण पण झालं नसतं. पण मला काही समजतच नाहीये की या सगळ्या गोष्टींचा एक सरकारी सत्तेचा जो उद्दामपणा जो आहे हा कशासाठी आहे. म्हणजे हीच गोष्ट आपण, मला असं वाटतं की त्या शिखांचं ज्यावेळेला शेतकऱ्यांचं आंदोलन झालं त्यावेळेला देखील कोणाला ते भेटायला तयार नव्हते. ते पण तसंच त्यांनी मोडायचा प्रयत्न केला. मणिपूरच्या वेळेला पण देखील तेच प्रकरण झालं. आता अनेक आंदोलनं ज्यावेळेला होत आहेत, आज ग्रामीण महाराष्ट्रामध्ये अनेक आदिवासींची आंदोलनं होत आहेत, तिकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. म्हणजे कसला हा, ही कुठली सत्ता आणि हा कुठला सत्तेचा बाज. ती मुलं असं काय मागत होती. बरं, नीटची परीक्षा द्यायला किती कष्ट असतात, किती त्रास त्यांना असतो, हे त्या मुलांना विचारा एकदा. माझा एक जुना व्हिडिओ तुम्हाला आठवत असाल, तर मी कुठेतरी तो व्हायरल होताना दिसतोय की ज्यावेळेला मी पंतप्रधानांशी मी बोललो होतो नीटच्या परीक्षेबद्दलच, आणि मी त्यांना त्यावेळेला सांगितलं होतं आज शेतकरी आत्महत्या करतायत, उद्या हे विद्यार्थी आत्महत्या करतील, आणि तेच झालं. आज ही मुलं आत्महत्या करतायत. आणि त्यांचा सगळा जो राग आहे, आज त्या विद्यार्थ्यांबरोबर इतरही लोक आज या आंदोलनामध्ये आज आलेले आहेत. आणि मला असं वाटतं की हा एकूणच सिस्टीमच्या विरोधातला राग आहे. ज्या प्रकारे आज देशामध्ये गोष्टी सुरू आहेत त्याच्याबद्दलचा राग आहे, आणि तो राग सगळेजण व्यक्त करतायत. आज प्रत्येक घरामध्ये ज्यांची मुलं नीट परीक्षेला बसलेली नाहीयेत त्या आयांना आणि वडिलांना देखील त्यांना पण त्रास होतोय हे सगळं बघून. आणि आज जी मुलं आज इकडे मोठ्या ज्या अपेक्षेने आज आली, मला असं वाटतं त्याचं पुढे काय करायचं, त्याला कशी वाट करून द्यायची याचाच आम्ही विचार करत होतो. मला असं वाटतं उद्धव आपल्याशी बोलतील. नाही, छान होतं कार्यक्रम जाहीर करणं.
आणि त्याच्यामुळे आम्ही 26 तारखेला आम्ही एक शक्ती प्रदर्शन मोर्चा म्हणा, शक्ती प्रदर्शन म्हणा किंवा काही म्हणा, या मुलांना घेऊन करायचं आम्ही ठरवलेलं आहे की मुंबईसारख्या एका महत्वाच्या, सर्वात महत्वाच्या देशातल्या शहरामध्ये देखील ही सगळी मुलं आणि सगळेजण पालक हे एकत्र येत आहेत आणि आपला राग, रोष व्यक्त करतायत. हे मला असं वाटतं केंद्राला देखील कळणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही येत्या 26 तारखेला रविवारी येत्या 26 तारखेला आम्ही हा मोर्चा आम्ही काढत आहोत. हा मोर्चा निघेल शिवाजी पार्क, शिवतीर्थावरून हा निघेल आणि हा मोर्चा जाईल सिद्धिविनायकाच्या इकडे. तिथे जाऊन आम्ही देवाला साकडं घालणार आहोत की या सरकारला सुबुद्धी देव, आणि याच्यासाठी म्हणून तिकडे आम्ही त्याची सांगता करणार आहोत आणि हा आत्ताचा आमचा कार्यक्रम आहे. मला असं वाटतं पुढे मी कालच दिल्लीला जाऊन आलो, माझ्या आधी अमित पण जाऊन आला. आपल्या माध्यमातून ही दृश्य संपूर्ण जग पाहत आहे. एक गोष्ट नक्की की हा विषय केवळ नीटच्या परीक्षेपुरता मर्यादित नाहीये. कारण ज्या वेळेला मी गेलो, माझ्यासोबत संजय राऊत होते, अनिल देसाई, अरविंद सावंत ही सुद्धा मंडळी होती, खासदार होते. आणि त्या गर्दीमध्ये एक व्यक्ती राजा तिकडे संजयला असं भेटला की त्यांनी विचारलं की आप कहाँ से आए हो. संजयने विचारलं, तर मैं बिहार से आया हूं लेकिन मैं हूं तो मध्य प्रदेश का. तर तो काही विद्यार्थी वाटत नव्हता, पण मध्यमवयीन तरुण होता. तर त्याला विचारलं आप क्यों आए हैं. तर त्यांनी सांगितलं की माझा व्यवसाय नीट चाललेला होता, माझी रोटी व्यवस्थित चालू होती, पण नोटबंदीच्या वेळेला माझी पूर्ण उद्योगधंदा, रोजीरोटी उद्ध्वस्त झाली आणि तो राग व्यक्त करायला मी आलेलो आहे. म्हणजे हे एक निमित्त झाले असं म्हणा पाहिजे तर, परंतु हा गेल्या काही वर्षातला राग हा आता उफाळून वरती आलेला आहे. दुर्दैवाने आज मी वृत्तपत्रात वाचलं आणि कालच आपल्या माध्यमातून मी बघितलं की न्यायमूर्तींना किंवा न्यायालयाला या प्रकरणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही असं ते म्हणाले. आता विषय असा झालेला आहे की दिल्लीमध्ये मला सुद्धा तिथल्या काही मुली भेटल्या आणि त्या संतप्त होत्या. त्या सांगत होत्या की आमचे कपडे फाडले गेले, वाटेल तसं मारलं गेलं, काही ठिकाणी तर लाठ्या काठ्यांना खिळे लावून, गजलेले खिळे लावून मारलं गेलं, डोकी फोडली गेली. आणि काल एक व्यक्ती, जी महिला म्हणजे मुलगी जी अत्यवस्थ होती, मला कल्पना नाही, आता तिचं येता येताना वाचलं की आता आहे की नाही मला माहिती नाहीये. तर एक एक असे अत्याचार वाढत चाललेले आहेत. न्यायालयाला कबूतर, कुत्रे यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे, पण कॉक्रोचकडे लक्ष द्यायला वेळ नाही. हे दुर्भाग्य आहे. आणि देशाची परिस्थिती आता अशी झाली का, आणि न्यायालयाची परिस्थिती सुद्धा अशी धृतराष्ट्रासारखी झाली का. म्हणजे द्रौपदीने धृतराष्ट्राकडे न्याय मागण्यासारखं झालेलं आहे. आता मधल्या काळामध्ये चंद्रचूड यांनी न्यायालयाच्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली होती. ती न्यायदेवतेने परत पट्टी बांधली आहे का आणि कशासाठी बांधलेली आहे. हे एकूणच जे चाललेलं आहे हे सरकार आता कोणाला आपलं वाटते असं दिसत नाहीये. कारण मी ज्या वेळेला तिथे पोहोचलो तेव्हा जसं आता राज म्हणाला की आता विषय केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापुरता नाही, तर ह्या मुलांना, या विद्यार्थ्यांना आता हे सरकार नकोसं झालेलं आहे. हेच विद्यार्थी होते, हीच मुलं होती ज्यांनी अच्छे दिन याची अपेक्षा करत ह्या सरकारला निवडून आणलं होतं. पण हे सरकार निर्दयीपणाने वागतंय. पंतप्रधानांनी आज ते काय ट्विट केले, कारण म्हणजे त्यांनी जाऊन बोलायला काय हरकत नव्हती. म्हणजे याच्यामध्ये कमीपणा बाळगण्याचं काही कारण नाहीये. आपली मुलं आहेत, आपली जनता आहे, यांच्याबरोबर चर्चा करायला कमीपणा वाटण्याची गरज नाहीये. पहिल्या दिवशी जर का सरकारने यांच्याबरोबर चर्चेचे दरवाजे उघडले असते किंवा पहिल्या दिवशी जर का यांना बोलवलं असतं तर ही इथपर्यंत वेळ वाढली नसती, एवढी हे आंदोलन ताणलं गेलं नसतं. लोकांना आज व्यक्त व्हायचंय. इतके वर्ष साठलेला राग, असंतोष हा उफाळून वर आलेला आहे आणि त्याला एक वाट करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. ही वाट करून देत असताना सर्वांना सांगतोय की कोणीही, कारण बरेच जण या असंतोषाच्या ठिणगीला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करतायत. मग पोलिसांवरती हल्ले करण्याचा प्रयत्न करतायत. काही गुंड म्हणजे सिव्हिल ड्रेसमधले लोक, यांच्यात पोलिसांच्या लाठ्या यांच्या हातात कशा आलेल्या आहेत. मग त्यांच्या तिकडे नावाची पट्टी पण नाहीये, काही कपडे त्यांचे पोलिसांचे नाहीयेत. म्हणजे हे गुंड, आता माझं मग असं म्हणणं आहे की हे आंदोलन मोडायला पाकिस्तानमधून गुंड भाजपने आणलेत का, कारण यांची काय ओळख पाळख काही नाहीये.
त्यांना ओळख विचारलं तर सरळ ते काही त्यांचे निर्विकार चेहऱ्याने ते आपले बघतात लोकांकडे. काही त्यांना पडलेलं नाहीये, ना मुलांच्या व्यथेची त्यांना जाणीव आहे, ना त्यांच्या वेदनेची त्यांना जाणीव आहे. बेसुमार लाठीमार करतायत आणि अशी ही सगळी गुंडागर्दी ही सरकार चालवत असताना कोणी गप्प बसू नये. आपण व्यक्त व्हायला पाहिजे आणि त्या व्यक्त होण्यासाठी ती वाट करून देण्यासाठी येत्या रविवारी आम्ही मी मोर्चा म्हणण्यापेक्षा एक देशाची ताकद काय असते ही ताकद दाखवून देण्यासाठी ह्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. जसं राजने सांगितलं की शिवाजी पार्क ते सिद्धिविनायकला राज आपण जाऊन दोन गोष्टी करू. एक तर या सरकारला सबूत दिले, नाहीतर सिद्धिविनायकाला साकडवलं की या देशावरती आलेलं हे अरिष्ट सरकारच्या रूपाने हे लवकरात लवकर दूर कर.